नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर याआधी आपण बटाटे वडा खूपदा त्याचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत। तर आज आपण बनवणार आहोत पालकचा वडा आणि तो कसा बनवायचा आहे ते आता आपण बघणार आहोत। खूप छान रेसिपी आहे, एकदम इझी होऊन जाईल आणि प्रत्येकाला आवडेल अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल हा वडा। तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पालकची पेंडी लागेल आणि ती आपल्याला स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे। त्याची पानं आपल्याला अशा पद्धतीने लागणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। ती पानं आपण निवडून घ्यायची आणि मस्त अशी स्वच्छ धुवून आपण एका साईडला ठेवून देऊया। आणि त्यानंतर आपण वड्यासाठी लागणारे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी बेसन पीठ घेत आहे। तर बेसन पीठ अगदी अंदाजानुसार आहे, एकदम व्यवस्थित असं प्रमाण पाहिजे असं काही नाही। तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ आहे। आणि त्यानंतर आपण चवीपुरते त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करायचं आणि मस्त असं बॅटर छानसं बनवून तयार ठेवूया। आता आपण खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त असं दाटसर अजिबात बनवायचं नाहीये। तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये असं छानसं बॅटर बनवायचं। हे पण आपण आता साईडला ठेवून देऊया। बॅटर छान तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे मी, तर त्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे म्हणजे उकडलेले बटाटे घ्यायचे आणि ते आपल्याला स्मॅश करायचे। तर ह्याच्यात मी हिरवा वाटाणा सुद्धा शिजवून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकूया आपण, अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमच्यापेक्षा कमी धने पावडर वापरलेली आहे। त्यानंतर थोडीशी लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकायची, कारण आपण हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट जी बनवली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेलीच आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकत असाल। छानसं एकजीव केलेलं आहे हे पण आता मिक्स झाले, साईडला ठेवून देऊया। आणि त्यानंतर जे आता आपण पानं घेतलेली आहेत ती पानं तुम्ही बघू शकता, मस्त असं स्वच्छ धुतलेली होती, ती थोडीशी सुकवून घेतलेली आहे। तर यातलं एक एक पान आपल्याला आता वापरायचं आहे, तर मी ह्याच्यातलं एक पान हे घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता आपण हे जे बटाट्याची आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे किंवा हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं आहे बटाट्याचं, तर ते आपण याच्यावरती पानावरती व्यवस्थित असं मस्त लावून घ्यायचं। तर जितकं तुम्ही जास्त लावून घ्याल तितकं ते छान वाटेल खाण्यासाठी सुद्धा, त्यामुळे जितकं त्याच्यामध्ये त्या पानावरती बसेल तितकं तुम्ही ते मिश्रण त्याच्यावरती छानसं असं लावून घ्यायचंय। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण एका साईडने असं हे दुमडायचं आहे आणि मस्त असं ह्याला पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पानांचं हे असं तयार करून घेऊया। तर मस्त एकदम फास्ट होऊन जाईल, खूप जास्त वेळ लागत नाही। तर अशाच पद्धतीने हे तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। एकदम इझिली होऊन जातं। तर मस्त हे पॅक बंद पण झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण हे तयार केलेलं बॅटर आहेच आपलं रेडी। त्यानंतर मी गॅसवरती सुद्धा तेल गरम करायला ठेवलेलंच आहे। आणि त्यानंतर हे मस्त असं तयार केलेले जे रोल्स आहेत ते आपण या बॅटरमध्ये टाकायचे, मस्त असं त्यामध्ये पूर्ण बॅटरमध्ये भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मस्त असं गरम तेलामध्ये तळायचे, बारीक गॅसवरती तळायचे। तर एकदम असं क्रंची होईपर्यंत आपण बारीक गॅसवरती मस्त असे तळून घ्यायचे हे वडे। एक साइडहून तळून झाले असतील व्यवस्थित जर, तर आपण पलटी मारून सुद्धा व्यवस्थित दोन्ही बाजूने मस्त असे वडे तळून घेऊया। तर याच पद्धतीने आपण सर्व वडे असे तळून घ्यायचे आणि मस्त असे एकदम कुरकुरीत तळून झाले की हे काढून घेऊया। आणि अशाच पद्धतीने आपले सर्व वडे आता तळून झालेले आहेत आणि हे वडे आता खाण्यासाठी तयार आहेत। तर तुम्हाला माझी
आजची पालक वड्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी लागतात. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.